आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या वक्तव्यावर आता सारवासारव केली। पक्षातील गद्दारांना काय शिक्षा करणार असा प्रश्न जाधवांनी उपस्थित केला होता आणि त्यावरून चांगलाच गदारोळ झाल्यानंतर पदासाठी कधीही स्टंटबाजी केली नाही असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। तर दुसरीकडे शिवसेनेनं भास्कर जाधवांचं भविष्यात काय होईल याचा अंदाजही व्यक्त केलाय। गेल्या 43 वर्षामध्ये मला पुरेपूर काम करण्याची संधी मिळाली नाही हा माझा शब्दप्रयोग आहे। महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती ही आहे की कोणालाही कोणाची राजकीय गरज आता फार राहिलेली नाही। कधीही कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता कुठलंही पद मिळवण्याकरता मी कधी नौटंकी केली नाही। आमदार भास्कर जाधव यांनी अशा प्रकारे यू टर्न घेतला। मात्र हा यू टर्न घेण्याआधी शनिवारी भास्कर जाधवांनी गद्दारीच्या मुद्द्यावर नेमकं काय वक्तव्य केलं होतं ते आता पाहूया। नेते आणि काही पदाधिकारी आपल्याच माणसाच्या विरोधात काम करतात। आपण काय म्हणतो, पक्ष सोडून गेला त्याला आपण गद्दार 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 म्हणतो। अरे तो सोडून गेला, पण पक्षात राहून हे उद्योग करतात, त्यांना काय तुम्ही उपाधी देणार, त्यांना काय शिक्षा करणार? माझ्या दृष्टीनं पक्षात राहून जे हे उद्योग करतात ते सगळ्यात मोठे गद्दार। आमदार भास्कर जाधवांनी 24 तासांच्या आत अशा प्रकारे घुमजाव केलं। कुठल्याही पदासाठी मी नाटक केलं नाही, नौटंकीपणा आणि नाटकीपणा कधी केला नाही, तसंच पदासाठी स्टंटबाजी केली नाही असं वक्तव्य जाधवांनी केलं। आज राजकारणाची स्थिती अशी आहे, कोण आला म्हणून ज्याच्याकडून जातात त्यांना फार दुःख वाटणार नाही आणि कोण आमच्याकडे आला म्हणून कोणाला आनंद फार वाटणार नाही। याचं कारण महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती ही आहे की कोणालाही कोणाची राजकीय गरज आता फार राहिलेली नाही आणि म्हणून जिथे आहात तिथेच थांबा। भास्कर जाधवांच्या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या बातम्या आणि चर्चा चुकीच्या असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला। त्यांच्या कुटुंबात लग्न असल्यामुळे आणि जवळच्या नातेवाईकात लग्न असल्यामुळे ते गुहागरला थांबलेले आहेत। भास्कर जाधव हे ज्येष्ठ नेते आहेत, आणि त्यांनी मांडलेल्या अनेक भूमिकांवरती आम्ही पक्षात चर्चाही करतो। आमच्या पक्षात लोकशाही आहे तेवढी। तर उगाच तुम्ही ते आले नाहीत, हे आले नाहीत, ते रुसले, हे फुगले, ते काय एकनाथ शिंदे आहेत का रुसून फुगून गावी जाऊन बसायला? भास्कर जाधव यांनी त्यांच्या पक्षातील गद्दार नेत्यांवर तोफ टाकल्याचा शिवसेनेच्या नेत्यांना आनंद झाला नसता तरच नवल। जाधवांच्या वक्तव्याचा आधार घेत शिवसेनेकडून आगामी काळात काय घडू शकतं याची भविष्यवाणी करण्यात आली। तर वेगळं ऑपरेशन टायगर अनाऊन्स करायची गरज नाहीये। ऑलरेडी आपण पाहिलं कोकणामध्ये सगळेच आता माननीय शिंदे साहेबांकडे आलेत आणि लवकरच भास्कर जाधव हे सुद्धा येतील। पक्षातील गद्दारांवर भास्कर जाधवांनी भाष्य केल्यानंतर नेमका तो नेता कोण अशी चर्चा सुरू झाली होती। अनेक नेत्यांच्या नावावर अंदाज वर्तवण्यात येत होता। मात्र आता जाधवांनीच यू टर्न घेतल्यानं त्या सर्व राजकीय चर्चेला सध्या तरी पूर्णविराम मिळाला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।